त्यांनी मी सांगितलेलं ते गीत सादर करा. तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय बसा एक मिनिट. संघनायक व श्रामणे संघ, सर्व उपासक उपासिका आपणास प्रेरणा देऊ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परदेशामध्ये शिक्षणाला गेलेले आहेत. रमाईसाठी थोडे पैसे ठेवलेले आहेत आणि बाबासाहेब जातात. काही दिवसानंतर रमाईचे सगळे पैसे संपलेले असतात. मुलाबाळांना खाऊ घालण्यासाठी, भोजनासाठी त्यांच्याकडे घरात काहीही नसतं. मुलं अर्धपोटी झोपलेले असतात, त्यांना झोप लागत नाही. बहीण गौरा ही तरुण असते, तिला थोडंसं जेवण दिलं जातं, एक चतकोर भाकरी, पण त्या चतकोर भाकरीमध्ये तिला काही सहन होत नाही. ती सारखी इकडं तिकडं अशी करत असते आणि अशा अवस्थेमध्ये रमाईला अतिशय त्रास होतो आहे लेकरांना बघताना, की आता मी यांना काय करू, काय करू, घरात काहीच नाही. आणि म्हणून आणि मुलं आजारी पडतात. आपण पाहिलं 4 लेकरं गेली आणि हे आजारी असताना घरात मुलगा आजारी, खायला काही नाही, पैसे औषधासाठी पैसे नाही. आता काय करायचं म्हणून रमाई आता नाईलाजाने, रमाईची इच्छा नाही की बाबासाहेबांना आपण कळवावं, परंतु तिने असं लक्षात आलं की जर कळवलं नाही आणि जर उद्या काही झालं तर बाबासाहेब माझ्यावर रागवतील, माझ्यावर दोष येईल, म्हणून कळवलंच पाहिजे. म्हणून नाईलाजाने रमाई बाबासाहेबांना पत्र लिहायला घेते आणि मग सुरुवात करते आणि म्हणते, साहेब पत्र लिहिण्या, साहेब पत्र लिहिण्या मन धजतच नाही. ती म्हणते, सुरुवातच करते की मला तुम्हाला पत्र लिहावं असं वाटतच नाही. साहेब पत्र लिहिण्या मन धजतच नाही, अभ्यासात लक्ष तुमचं लागणार नाही. साहेब पत्र लिहिण्या मन धजतच नाही, अभ्यासात लक्ष तुमचं लागणार नाही. तुम्ही दिलेले पैसे सर्व सर्व संपलेत, तुम्ही दिलेले पैसे सर्व सर्व संपलेत, लेकरांचे हाल मला नाही बघवत, लेकरांचे हाल मला नाही बघवत. तिळ तिळ तुटतो जीव माझा सुचेना हो काही, तिळ तिळ तुटतो जीव माझा सुचेना हो काही. साहेब पत्र लिहिण्या मन धजतच नाही, अभ्यासात लक्ष तुमचं लागणार नाही. साहेब पत्र लिहिण्या मन धजतच नाही. आता ते पुन्हा लिहितात की त्यांची ती बहीण आणि भाऊ असतो, ते सकाळी उठून काहीतरी विकत बसतात, वाती वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी, आणि ते थोडेफार पैसे दिवसभरामध्ये 8-10 आणे कमवतात. गौराशंकर कमवितात 8-10 आणी, गौराशंकर कमवितात 8-10 आणी, मीही यशवंताला घेऊन करते शेणी पाणी, मीही यशवंताला घेऊन करते शेणी पाणी. कधी अर्धपोटी कधी उपाशीच राही, कधी अर्धपोटी कधी उपाशीच राही. साहेब पत्र लिहिण्या मन धजतच नाही, अभ्यासात लक्ष तुमचं लागणार नाही. साहेब पत्र लिहिण्या मन धजतच नाही. आता हे पत्र बाबासाहेबांना मिळालेलं आहे आणि बाबासाहेब काय म्हणतात, रमाईला पत्र लिहितात, रमा तुझे पत्र वाचून मी कासावीस झालो, रमा तुझे पत्र वाचून मी कासावीस झालो, अगं मीही येथे अन्नाला मोहताज झालो. बाबासाहेब म्हणतात, तुझं पत्र मिळालं, मी अगदी कासावीस झालो, मला अश्रू येत आहेत, परंतु मी देखील अन्नासाठी मोहताज झालो. सगळे हॉटेल सगळे अन्नाने भरलेले आहेत, खाण्यापिण्याचे भरलेले आहेत, पण मला अन्न देखील मिळायची सोय नाही, अशी माझी देखील अवस्था झालेली आहे. रमा तुझे पत्र वाचून मी कासावीस झालो, अगं मीही येथे अन्नाला मोहताज झालो. पैसे पाठविण्याची करीतो मी घाई, तरी देखील पैसे पाठविण्याची करीतो मी घाई. साहेब पत्र लिहिण्या मन धजतच नाही, अभ्यासात लक्ष तुमचं लागणार नाही. साहेब पत्र लिहिण्या मन धजतच नाही. शेवटी बाबासाहेब म्हणतात, दागिने मोड जर उशीर पैशाला झाला, दागिने मोड जर उशीर पैशाला झाला, करू ग दागिने मी आलो की घराला, करू ग दागिने मी आलो की घराला. जाईल वेळ आपली ही राहणार नाही,
जाईल वेळ आपली राहणार नाही. साहेब पत्र लिहिण्या मन धजतच नाही. अभ्यासात लक्ष तुमचं लागणार नाही. साहेब पत्र लिहिण्या मन धजतच नाही. हे गीत मीच तयार केलेलं आहे. पडवळ गुरुजी स्मरा तुम्ही रमाईचा त्याग. पडवळ गुरुजी स्मरा तुम्ही रमाईचा त्याग. सावली समान होती बाबांच्या माग. सावली समान होती बाबांच्या माग. त्याग रमाईचा समाज विसरणार नाही. रमाई झाली 9 कोटीची आई. साहेब पत्र लिहिण्या मन धजतच नाही. अभ्यासात लक्ष तुमचं लागणार नाही. साहेब पत्र लिहिण्या मन धजतच नाही. मन धजतच नाही. मन धजतच नाही. साधू साधू साधू.